In our chapter Enhancement of Food Production, today we are going to study micropropagation and its advantages, single cell protein and its advantages. First one is a micropropagation. The last point of tissue culture is a micropropagation. Micropropagation is also known as clonal propagation. It is the only process adapted by Indian plant biotechnologists in different industries, mainly for the commercial production of ornamental plants like orchids, chrysanthemum, eucalyptus, etc. मायक्रोप्रोपगेशन म्हणजे काय तर टिश्यू कल्चरने जी तयार केलेली छोटे छोटे प्लांटलेट्स आहेत त्या प्लांटलेट्स वाढवून भरपूर रोपं तयार करणं यालाच मायक्रोप्रोपगेशन असं म्हटलं जातं. मायक्रोप्रोपगेशनमुळं आपण ऑर्नामेंटल प्लांट्स लाईक ऑर्चिड्स, क्रायसॅन्थेमम, ऑर्किड माहिती आहे तुम्हाला, क्रायसॅन्थेमम मीन्स शेवंती, युकॅलिप्टस मीन्स निलगिरी यासारखी रोपं आपण टिश्यू कल्चर टेक्निकनं वाढवू शकतो. अँड फ्रूट प्लांट्स लाईक बनाना, ग्रेप्स, सिट्रस इट्सेट्रा यासारखे म्हणजे प्लांटसुद्धा आपण प्लांट ब्रीडिंग या टेक्नॉलॉजीनं लावू शकतो. म्हणजेच टिश्यू कल्चर या टेक्निकनं लावू शकतो. ॲडव्हान्टेजेस ऑफ मायक्रोप्रोपगेशन्स ऑर टिश्यू कल्चर. या टिश्यू कल्चरचा किंवा मायक्रोप्रोपगेशनचं फायदे काय काय आहेत तर ॲडव्हान्टेजेस ऑफ मायक्रोप्रोपगेशन. इट हेल्प्स इन रॅपिड मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट्स. यामुळं काय होणार आहे की रॅपिड मल्टिप्लिकेशन म्हणजे फास्ट मल्टिप्लिकेशन, प्लांटचं मल्टिप्लिकेशन फास्ट होणार आहे. नंतर अ लार्ज नंबर ऑफ प्लांटलेट्स आर ऑब्टेन्ड विदिन अ शॉर्ट पिरियड अँड फ्रॉम अ स्मॉल स्पेस. मोठ्या प्रमाणात प्लांटलेट्स आपण तयार करणार आहोत शॉर्ट पिरियडमध्ये आणि स्मॉल स्पेसमध्ये. थर्ड वन इज प्लांट्स आर ऑब्टेन्ड थ्रू आउट द इयर अंडर कंट्रोलर कंडिशन इंडिपेंडंट ऑफ सीजन्स. प्लांट्स आपण बिगर सीझनी म्हणजे सीझन नसताना आपण प्लांट्स आपण लावू शकतो टिश्यू कल्चर या टेक्निकनं. जेनेटिकली सिमिलर प्लांट्स आर प्रोड्युस्ड बाय द मेथड, देअरफॉर डिझायरेबल कॅरेक्टर्स अँड डिझायर्ड सेक्स ऑफ सुपिरियर व्हरायटी आर केप्ट कॉन्स्टंट फॉर मेनी जनरेशन. जेनेटिकली सिमिलर प्लांट्स म्हणजेच काय तर एखादं पॅरेंट प्लांट चांगलं असेल, चांगल्या व्हरायटीचं असेल आणि क्रॉस पॉलिनेशन होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर असे प्लांट आपण टिश्यू कल्चर टेक्निकनं वाढवू शकतो. म्हणजे जेनेटिकली सिमिलर प्लांट्स आर प्रोड्युस्ड बाय दिस मेथड. देअरफॉर त्यामुळं काय होईल, जे डिझायरेबल कॅरेक्टर आहे म्हणजे जे चांगलं कॅरेक्टर आहे आणि डिझायर्ड जे सेक्स आहे सुपिरियर व्हरायटी ती आपण मेंटेन करू शकतो टिश्यू कल्चर टेक्निकनं. नेक्स्ट वन इज द रेअर प्लांट अँड इंडेंजर्ड स्पेसीज आर मल्टिप्लायड बाय धिस मेथड अँड सच प्लांट्स आर सेव्ड. ज्या रेअर स्पेसीज आहेत आणि ज्या एंडेंजर्ड स्पेसीज आहेत त्या मल्टिप्लायड आपण या मेथडनं करू शकतो म्हणजे वाढवू शकतो. पुन्हा एकदा बघा कसं शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं. फॉर रॅपिड मल्टिप्लिकेशन, फर्स्ट वन इज फॉर रॅपिड मल्टिप्लिकेशन it is useful. Second one is a large number of plantlets are obtained in small space. Third one is plants are obtained throughout the year under the controlled condition. Next one is genetically similar plants, means parent plants are obtained with a desired character and desired sex. Next one is the rare plants and endangered species are multiplied by this method. 2 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेला इम्पॉर्टन्स ऑफ टिश्यू कल्चर विचारलं जातं. विच आर हेल्प ऑफ सोमॅटिक हायब्रिड्स वी आर एबल टू ऑब्टेन न्यू व्हरायटी इन शॉर्ट टाईम स्पॅन. सोमॅटिक हायब्रिडायझेशनसाठी सुद्धा टिश्यू कल्चर टेक्निक आपण वापरू शकतो. आणखीन एका चॅप्टरमध्ये आपण सोमॅटिक हायब्रिडायझेशन काय आहे आपण बघणार आहोत. सोमॅटिक हायब्रिडायझेशन म्हणजे 2 सेल एकत्र करणं आणि त्याच्यापासून नवीन प्लांटलेट तर करणं आणि ते प्लांटलेट टिश्यू कल्चर लॅबमध्ये वाढवणं याला सोमॅटिक हायब्रिडायझेशन असे म्हणायचे. फॉर एक्झाम्पल
पोमॅटो यामध्ये काय पोमॅटो प्लांटमध्ये काय आहे तर पोटॅटोची एक सेल आणि टोमॅटोची एक सेल यांचं युनियन घडवून म्हणजे हायब्रिडायझेशन घडवून त्याच्यापासून पोमॅटो हे प्लांट टिश्यू कल्चर टेक्निकनं तयार केलं जातं. म्हणजे ह्या 2 सेल एकत्रित केलेलं टिश्यू कल्चर लॅबमध्ये वाढवायचं आणि नवीन प्लांट तयार करायचं, नवीन प्लांटलेट तयार करायचं, याला सोमॅटिक हायब्रिडायझेशन असं म्हणायचं. या पोमॅटो प्लांटला खाली पोटॅटो लागतात आणि वरती टोमॅटो लागतात. असं टिश्यू कल्चर टेक्निकनं आपण वाढवू शकतो. नेक्स्ट पॉईंट इज सिंगल सेल प्रोटीन. सिंगल सेल प्रोटीन यामध्ये काय केलं जातं तर सिंगल सेल प्रोटीन इज एनी मायक्रोबियल मास प्रोड्यूस्ड बाय युनियन ऑर मल्टीसेल्युलर microorganisms and used as a food or feed additives. सिंगल सेल प्रोटीन असं एक सेल तयार करायची, मायक्रोबियल सेलपासून अशी एक सेल तयार करायची आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझम आपण अन्न म्हणून ते वापरायचं. फॉर ग्रोईंग पॉप्युलेशन्स ऑफ ह्युमन अँड ॲनिमल एक्स्ट्रा प्रोडक्शन्स ऑफ सिरियल्स extra cereals of cereals, pulses, fruits and vegetables are by single cell proteins for fulfill the demand of food requirement. आता वाढत्या पॉप्युलेशनला ह्युमन आणि ॲनिमलच्या वाढत्या पॉप्युलेशनला अन्नाची गरज जास्त आहे. म्हणजेच त्यामध्ये धान्य, तृणधान्य, फळं, भाजीपाला जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला लागणार आहे आणि असं जास्तीत जास्त प्रमाणात जर उपलब्ध झालं तरच आपण वाढत्या पॉप्युलेशनची रिक्वायरमेंट भागवू शकतो. परंतु पॉप्युलेशन वाढत आहे परंतु फूड प्रोडक्शन वाढत नाही आहे. मग अशा वेळेला काय होतं तर सिंगल सेल प्रोटीन ही टेक्निक आपल्याला उपयोगी पडू शकते. यामध्ये एका मायक्रोबियल सिंगल सेलमध्ये जे कंटेंट आहेत म्हणजेच न्यूट्रिएंट कंटेंट वाढवलं जातं आणि ते जर सिंगल सेल आपण यूज केलं तर आपल्याला जी अन्नाची जी गरज आहे ती आपल्याला एका सिंगल सेलपासून भागू शकते. फॉर SCP म्हणजे सिंगल सेल प्रोटीनसाठी बॅक्टेरिया यूज केलं जातं तर क्लोरेला, ग्रीन अल्गी, स्पायरुलिना, मिथाइलोबॅसिलस, मिथाइलोट्रॉपस हे सिंगल सेल प्रोटीनमध्ये हे अल्गी आपण हे मायक्रोबियस वापरू शकतो. तर हे मायक्रोब्स कसे वापरलं जातं तर फॉर इवन डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये तर प्रोटीनसाठी म्हणजे माल फॉर्मेशन होत आहे. म्हणजे माल फॉर्मेशन्स मीन्स माल न्यूट्रिशन्स मीन्स त्याची कमतरता भासत आहे. त्यामुळं न्यूट्रिशनल डिसीजेस वेगवेगळे न्यूट्रिशनल डिसीज लोकांना होत आहे. टू फाईट दिस effort for undertaking the conventional method to increase the food yield by different method of crop improvement using of biofertilizers, biopesticides, chemical fertilizers and high yielding varieties. The effort in the other directions are also undertaken in non-conventional way. One such way is the production of SCP. SCP means single cell protein. बोर्डाला लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जातो SCP. SCP means single cell protein. Single cell protein refers to the crude or refined edible protein extracted from the pure microbial culture or from dead or dried cell biomass. डेड किंवा ड्राईड बायोमास सिंगल सेलपासून तयार केलेलं हे आहे. म्हणजे आपल्याला एखादे न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी असेल आणि गोळीद्वारे म्हणजे टॅबलेटद्वारे आपण एक सिंगल सेल खाल्ली मायक्रोबची तर आपल्याला हवं ते म्हणजे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स आपल्याला मिळू शकतं. त्यामध्ये अल्गी, फंजाय, ईस्ट, बॅक्टेरिया हे प्रोटीन कंटेंटसाठी आपण वाढवू शकतो. त्याद्वारे आपल्याला दीज मायक्रोब्स हे मायक्रोब्स कसे वाढवतात. दीज मायक्रोब्स कॅन बी ग्रोन युजिंग इनएक्सेप्टिव्ह सबस्टन्सेस लाईक ॲग्रिकल्चर वेस्ट, वूड शेवेज, सॉडस्ट, कॉर्न कॉब्स, प्रॉफिन्स, अल्केन्स, शुगर केन्स, मोलॅसेस, इवन ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट याच्यावरती ते वाढवले जातात मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यापासून हे तयार केलं जातं. तर सिंगल सेल प्रोटीनसाठी कोणते कोणते मायक्रोब्स वापरले जातात. फंजायमध्ये अस्परजिलस नायगर, ट्रायकोडर्मा वॅरिड, ईस्टमध्ये
सॅकरोमायसिस सेरिवेसी ही स्पेसीज वापरली जाते. कॅनिडिया युटिलस ही स्पेसीज वापरली जाते. अल्गीमध्ये म्हणजे शेवाळमध्ये स्पायरुलिना स्पेसीज, क्लोरेला पायरिनॉइडोसा ही स्पेसीज वापरली जाते. बॅक्टेरियामध्ये मिथायलोफायलस, मिथायलोट्रॉपस, मिथायलस मेगॅस्टर्नम ह्या स्पेसीज वापरल्या जातात. नेक्स्ट पॉईंट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ सिंगल सेल प्रोटीन. या सिंगल सेल प्रोटीनचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? तर मायक्रोब्स हॅव अ हाय रेट ऑफ मल्टिप्लिकेशन, दॅट मीन्स अ लार्ज क्वांटिटी ऑफ बायोमास कॅन बी प्रोड्युस्ड इन अ कम्पॅरेटिव्हली शॉर्ट ड्युरेशन. कमी काळामध्ये मायक्रोप्रोपगेशन म्हणजे सिंगल सेल प्रोटीनमध्येच म्हणजे हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपण मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो आणि मोठ्या प्रमाणात एका सिंगल सेलमध्ये न्यूट्रिएंट व्हॅल्यू मिळवू शकतो. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सिंगल सेल प्रोटीन हे लार्ज क्वांटिटीनं आपण शॉर्ट पिरियडमध्ये मिळवू शकतो. द मायक्रोब्स कॅन बी इझिली जेनेटिकली मॉडिफाईड टू व्हॅरी द अमिनो ॲसिड कंपोजिशन. दे हॅव हाय प्रोटीन कंटेंट. मायक्रोजमध्ये हाय प्रोटीन कंटेंट आणि हाय अमिनो ॲसिड्स कंटेंट्स असतं म्हणजे सिंगल सेल प्रोटीन अतिशय इम्पॉर्टंट आहे. अ ब्रॉड व्हरायटी ऑफ रॉ मटेरियल इन्क्लुडिंग वेस्ट मटेरियल कॅन बी युज्ड ॲज अ सबस्ट्रेट फॉर सिंगल सेल प्रोटीन. रॉ मटेरियल आपण या सिंगल सेल प्रोटीन वाढवण्यासाठी आपण जे वेस्ट मटेरियल आहे ते वापरू शकतो. त्यामुळे पोल्युशन होण्याचा सुद्धा प्रश्न नाही आहे. दिस ऑल्सो हेल्प इन डिक्रीजिंग द नंबर ऑफ पोल्युटन्स. त्यामुळं पोल्युटन्स हे डिक्रीज होऊ शकतात. सिंगल सेल प्रोटीन सर्व्स ॲज अ गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन, अमिनो ॲसिड्स, मिनरल, क्रूड फायबर इट्सेट्रा. सिंगल सेल प्रोटीन हे गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन, अमिनो ॲसिड्स, मिनरल, क्रूड फायबर्स आहेत. पुन्हा एकदा बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ सिंगल सेल प्रोटीन. आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स हाय रेटने शॉर्ट पिरियडमध्ये वाढवू शकतो. सेकंड वन इज मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये अमिनो ॲसिड्स प्रोटीन कंटेंट हाय अमाऊंट ऑफ असते. नंतर ब्रॉड व्हरायटी ऑफ रॉ मटेरियल. आपण सिंगल सेल प्रोटीनसाठी रॉ मटेरियल वाढवण्यासाठी वापरू शकतो. त्यामुळं पोल्युशन कमी होऊ शकतं म्हणजे पोल्युटंट्स कमी होऊ शकतात. आणि सिंगल सेल प्रोटीन इज गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन, अमिनो ॲसिड्स, मिनरल, क्रूड फायबर्स आहे. पुढचा पॉईंट आहे बायोफर्टिफिकेशन. हा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. लास्ट पॉईंट बायोफर्टिफिकेशन.